शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती CP राधाकृष्णन असणार आहेत। तर CSIR राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉक्टर आशिष लेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। यासह उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत। यावर्षी 51,492 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे। यात 14,269 प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी तर 37,223 हे टपालानं दिले जाणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी दिली। यावर्षीचा राष्ट्रपती सुवर्णपदक पटकावण्याचा मान बायोकेमिस्ट्री विभागाचा बंडू राजू कोळी यानं पटकावलाय, तर कुलपती सुवर्णपदक पटकावण्याचा मान MA मानसशास्त्र विषयांमधील नोरुन्हा क्रिशा अल्दा यांनी पटकावलाय। या दोघांना सुवर्णपदक तर स्नातकातून प्रातिनिधिक 16 आणि PhD धारक 38 जणांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे। तर इतरांसाठी एकूण 50 स्टॉलवर पदवी प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही याची खबरदारी विद्यापीठानं घेतली असल्याचं डॉक्टर शिर्के यांनी सांगितलं। त्याचबरोबर यावर्षी एकूण 51,492 पदवी प्रमाणपत्रापैकी विद्यार्थिनींनी पदवीधर होण्यात बाजी मारली आहे। यामध्ये विद्यार्थिनींची संख्या 28,595 म्हणजेच 55.53% इतकी आहे, तर विद्यार्थी संख्या 22,897 म्हणजेच 44.46% इतकी आहे। यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच दीक्षांत समारंभामध्ये द्विभाषिक पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे। यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये माहिती असणार आहे। त्याचबरोबर या प्रमाणपत्रावर QR कोड सुद्धा देण्यात आलाय, जेणेकरून शिक्षण संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालय आणि अन्य कार्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं पदवी पडताळणी करणं सोपं होणार आहे। यासह दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये 16 जानेवारी रोजी 8 ते 9:30 या काळात ग्रंथदिंडी महोत्सव पालखीचं आयोजन करण्यात आलंय। त्यानंतर 11:30 वाजता तुकोबांची अभंगवाणी हा अभंग गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर VN शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉक्टर विजयसिंह जाधव, जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते।